हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, सकाळची तर घरातली सगळी कामं आवरली होती आणि मग मी बसलेले होते शिवायला. पण मला इथं शिवायला बसता बसता सुद्धा दुपार होऊन गेली होती आणि मी इथं जवळजवळ 4:30च्या नंतर शिवायला बसली होती. कारण व्हिडिओची कामं वगैरे आणि घरातली कामं आणि त्याचबरोबर माझी तब्येतही बरी नाही आहे. 2 दिवस झालं बरीच नव्हती. खूप जास्त सर्दी झालेली होती आणि सर्दीमुळं खूप डोकं दुखतं आहे. आणि म्हणजे कसं आपल्याला एकदा थोडी सर्दी आणि डोकं दुखत असेल ना, तर मग मात्र आपल्या कामाचा स्पीड माझा तरी कमी होतो. कारण सर्दी म्हटलं ना की मला खूप जास्त त्रास होतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त माझा इथं डोकं दुखायचा खूप जास्त त्रास होतो. तर बघा, माझे 2 ब्लाऊज इथं रेडी झालेले होते. म्हणजे एक ब्लाऊज रेडी झालेला होता आणि जो दुसरा घेतला होता ना मी शिवायला हातामध्ये, तो पण सेम कलरचा होता. म्हणजे आता दोन्ही पण कलरचे सेम कलरचे ब्लाऊज होते, पण माप मात्र वेगवेगळे होते. तर हे ब्लाऊज होते आणि हे अशाच कलरचे अजून माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आहेत. तर 2 ब्लाऊज झाले. कसं होतंय आता तुम्हाला दाखवते. हे बघा, हा एक ब्लाऊज आहे. पानगळा नॉट लावलेली आहे आणि फ्रंटली पंचकोनी आहे आणि हा एक आहे सिंपल गोल्ड आहे. सेम ब्लाऊज आहे, फक्त वेगवेगळ्या मापाचे. आणि हा एक चाललाय मरून कलरचा, तो तिसरा ब्लाऊज आहे. आता एवढे सगळे ब्लाऊज मला हे तर 2 झालेत. हा एक शिवायचा आहे आणि कालचे जे माझा एक स्वतःचा ब्लाऊज शिवला तर त्याला हुक लावायचे, जेणेकरून मी उद्याच्याला ते तुम्हाला व्यवस्थित घालून दाखवेल, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल. आणि त्याचे बाहीचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर बघा, ठरवलं तर आपला 45 मिनिटामध्ये एक ब्लाऊज पूर्ण कंप्लीट होतो. आणि नाही टाइमपास केला तर मग अख्खा दिवसभर म्हटलं तरी नाही होणार, असं असतं. तर मला सकाळून भरपूर काही कामं होते, ते सगळं करून आणि जेवण वगैरे करून मी 4 वाजता बसले होते. तर आता 5 वाजत आलं, 5:30 झाले आहेत. किती वाजले? 5:30. हां, 5:30 वाजलेत आहे. तर मी 3:30 वाजता बसले असेल. 3:30 ते 4:30, 4:30 ते 5:30, म्हणजे 2 ब्लाऊज माझे कंप्लीट झाले. त्यातही उठले, चहा पिले. सोनूचं मधून अजून माझ्या मुलीचं तिचं टेबल पाठ करायचं चाललं होतं. तिचे व्यवस्थित हे करून घेतली, थोडी प्रॅक्टिस करून घेतली तिची. आणि हा एक ब्लाऊज घेतला. आता हा ब्लाऊज मी पूर्ण 6 ते 6:15 पर्यंत कंप्लीट करून घेते. 7 वाजेपर्यंत हुक वगैरे लावून रेडी. तर बघा, जरी तुम्ही ब्लाऊज शिवायला शिकलात आणि तुमचा स्पीड चांगला वाढला तरी तुम्ही दिवसात 3 ते 4 तास जरी काम केलं तरी आरामशीर तुम्ही तुमचा खर्च भागू शकता. त्यामुळेच मी म्हणत असते की प्रत्येक मैत्रिणींनी काही ना काहीतरी काम केलं पाहिजे. तुम्हाला जर टेलरिंग आवडत असेल तर आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओज असतात, ते तुम्ही बघत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा आहे कटोरी ब्लाऊज. तर एका ताईने कालच कमेंट केली होती की ताई हुक पट्टी कशी जोडता ते दाखवा. तर तेच आता मी तुम्हाला थोडक्यात. तर बघा, हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. गळ्या फिनिशिंग बघू शकता, कटोरी सुद्धा बघू शकता, हुकलूक पट्टी पण बघू शकता आणि बाहीला अशा पद्धतीचे कट केलेले आहेत. आणि खूप मस्त हा पूर्ण फिनिशिंगमध्ये रेडी झालेला होता. आता ब्लाऊजची फिनिशिंग म्हणजेच काय, तर ब्लाऊज फिनिशिंग कशा पद्धतीने केली जाते, ब्लाऊज फिनिशिंग काही नवीन टिप्स आहेत का, तर ह्याच्या विषयावरती मी आपल्या ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलवर यूट्यूबवरती या ब्लाऊजची फिनिशिंगविषयी व्हिडिओ टाकलेला आहे. तिथे तुम्ही जाऊन नक्की बघा. तर तो ब्लाऊजही माझा रेडी झालेला होता शिवून. आणि जे 2 विटकरी कलरचे ब्लाऊज होते ना, तर ते सुद्धा शिवून झाले होते. म्हणजे जवळजवळ मी इथं 3 ब्लाऊज कंप्लीट केलेले होते. आणि इथं आता 6:30 वाजले असतील, तर 6 वाजून गेले होते. तर मी जवळजवळ मला वाटतं 4 वाजताच बसले असेल. थोडंसं उशीर मला नाही एवढं एक्झॅक्टली सांगता येत की, पण 3च्या नंतरच मी इथं बसलेली होते. त्यामुळं मग काय, माझे इथं 3 ब्लाऊज रेडी झाले. त्यातही अधूनमधून मी कस्टमरसोबत 1-2 वेळा बोलले फोनवरती आणि मग त्यातही थोडासा माझा वेळ गेला.
आणि त्यानंतर बघा आता कसं होतं, जे कोणी कस्टमर असतात त्यांची कुणाच्या आधीच मधीच फोन आला की एक ब्लाऊज असलं तरी ह्याची अशी डिझाईन करा, त्याची तशी डिझाईन करा, मग तिथे आपले 10-15 मिनटं वेस्ट होतात. पण चला असो, हे त्यांचं सांगून घेणं, त्यांचं सांगणं आणि आपलं ऐकणं ही कामं आहेत. तर त्यानंतर मग लगेच हुक लावायला बसली आणि विशाल ऑलरेडी अभ्यास करायला बसलेला होता. त्याला त्याची कसं मग म्हटलं त्याचा अभ्यासही होईल. तर मग मी असा साईड बाय साईड आज थोडासा मुलांचा अभ्यासही घेतला. आणि सोनूने आज बऱ्यापैकी टेबल पाठ केलेले होते आणि तिचे टेबल वगैरे ऐकून मला खूप छान वाटलं. तिला म्हटलं चल आता मी हुक लावायला बसले, तर तू मला टेबल जे काही तू हे केलेले आहेस, पाठ केलेले आहेस ते मला म्हणून दाखव. तर म्हटलं चला आता इथून पुढं असंच पद्धतीने काम करत जाऊयात आपण. जसं थोडंसं लवकर उठायचं आणि मुलांचा अभ्यास घ्यायचा. जसं की थोडंफारच करतात पण जास्तही मला त्रास देत आहेत. तर असं जाऊ दे, आता जे आहे ते आहे. तर त्यानंतर बघा म्हटलं आता पटकन झटकन हुक लावून घ्यावा. तर मला इतकी सर्दी झाली होती ना, डोळ्याला मला अंधाऱ्या पण येत होत्या. आणि मला काय माहिती कसं की असं डोकं ते खूप जास्त दुखत होतं. मला सुईमध्ये दोरासुद्धा ओवायचा दिसत नव्हता. तर बघा मला इथं इतका वेळ लागला आहे सुईमध्ये दोरा ओवायला, नाहीतर माझ्याकडून एकदम पटकन झटकन होते. त्यातही ती सुईमध्ये दोरा अडकत होता, जसं की इकडे तिकडं गाठण बसत होती. आणि चला असं म्हटलं पटापट आता इथं सगळं करून घ्यायचं आहे, कारण मला संध्याकाळचा स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी पण मला इथं करायच्या असतात. आणि म्हणजे कसं संध्याकाळच्या 7च्या आधी जर ब्लाऊजचं स्टिचिंग, ब्लाऊजचे हुक हे सगळं आवरून ठेवलं ना, तर मग 7 वाजता दिवाबत्ती करणे, नमस्कार करणे देवाला, आणि नंतर मग आहू पण येतात, त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवून दिला की लगेचच आपलं हे करायचं, जे काय कामाचं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं रुटीन असतं ते स्वयंपाक करायचा. तर मग अशा पद्धतीचं माझं हे रुटीन असतं. तर मी तुम्हाला एक दिवशी सकाळचं रुटीन दाखवलं होतं. पण आता हे बघा रोजचं रोज सेम तसंच रुटीन नसतं, थोडंसं वेगळं असतं. कधी असं असतं, कधी तसं असतं. आता फक्त स्वयंपाकाचं आणि सकाळच्या काही कामाचं घरातलं ते सेम असतं, पण जे ब्लाऊजचं असतं ते मात्र थोडंसं असं काही तसं काही असतं. तर चला असो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओ.